दृश्यम मधले इन्स्पेक्टर असतील, पुरीमध्ये पर्रीकरांचं कॅरेक्टर केलेले असतील सोमण मास्तर. योगेश सोमण म्हटलं की अत्यंत शिस्तीचे नाटक शिकवणारे म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. मला नाटक करायचं आहे हे कधी कळलं? माझा तसा नाटकाशी खूप लांब लांबनी संबंध होता, पण ते दशक अख्खं ओळखलं जातं, ते योगेश सोमणचं दशक असं म्हणून ओळखलं जातं. खूप जण सांगायचे की अरे या बाहेरच्या स्पर्धा वगैरे ठीक आहे, पण एकदा पुरुषोत्तमच्या मांडवाखालनं गेलं पाहिजे. पण मी इथं रमतो आणि हे मला खूप आवडतं. की बेबी बर्थ सारखी एक अंकिता, की आईच्या गर्भातलं बाळ आईबाबांशी बोलतंय. ते दशक असं होतं की मी खूप धडाधड लिहितो. कुठनं सुचले हे विषय? तो एका अर्थी लेखक म्हणून माझा दोषही आहे. काय झालं बाळ रडत होतं, त्याची गंमत अशी की तेव्हा माझ्या मुलाचा जन्म झाला. हे सगळं अनुभवत असताना एखादा बाप काय काय स्वप्नरंजन सध्याच्या परिस्थितीत करू शकतो. पण मधला जो काळ होता त्याच्यामध्ये अभिनय ठरवून केला नव्हता. लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय बरोबर, याच्या अगदी बेसिक लेवलच्या गोष्टी तिथे मला जाणवल्या. योगेश सोमण अच्छा ते क्राईम पेट्रोल मध्ये का असं बऱ्याच ठिकाणी होतं. दृश्यम 1 आणि 2 हे वेळ करायचंय आणि करून बघूयात. माझं अभिनयाचं दुकान मला नव्हतं चालवायचं. आदित्यधरची पण निवड अत्यंत योग्य होती आणि हे करूयात आपण. मागच्या 2-3 वर्षात पुण्यातनं निर्मिती होणाऱ्या नाटकांची संख्या खूपच कमी झाली. म्हणजे 5-7 वर्ष आता एक नवीन ट्रेंड सुरू झालाय की तुम्हाला कुठल्याही सिनेमासाठी किंवा सिरियलसाठी जर कास्ट करायचं असेल तर इन्स्टावरचे तुमचे फॉलोअर्स बघितलं जातं. हा मोठा क्रायटेरिया झालाय सध्या. ते मुळातच सगळे बोंबललेले. देवबाभळी सारखं नाटक अप्रतिम नाटक होतं, पण जेव्हा परेश रावल सारखे ज्येष्ठ अभिनेते त्या नाटकाचं कौतुक करतात त्याच्यानंतर ते नाटक धरलं जातं. प्रेक्षक चुकतायत का? तर प्रेक्षक नक्की चुकतायत. एकदा तुम्हाला तुमच्या सुचण्याची मर्यादा कळली किंवा अमर्यादा कळली किंवा स्काय इज द लिमिट असतं. बरोबर. नमस्कार, वल्लरी प्रोडक्शनच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपल्या बरोबर आहेत एक ज्येष्ठ लेखक, ज्येष्ठ दिग्दर्शक, ज्येष्ठ अभिनेते आणि याच्यापेक्षाही त्यांची वेगळी ओळख करून द्यायची झाली तर आपल्या सगळ्यांचे लाडके सोमण मास्तर. येस, तुकाराम महाराजांवरचा एकपात्री प्रयोग असेल, स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचा एकपात्री प्रयोग असेल किंवा दृश्यम मधले इन्स्पेक्टर असतील किंवा पुरीमध्ये पर्रीकरांचं कॅरेक्टर केलेले असतील, आपण खूप वेळेला त्यांना पाहिलेलं आहे. आज त्यांच्यासोबतच मनमोकळ्या गप्पा आपल्याला मारायच्या आहेत. योगेश सोमण सर आज इथं आले, त्याबद्दल उर्वी द हाऊस ऑफ गिफ्टच्या वतीनं एक छोटीशी भेट मी त्यांना देतो. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. गप्पांना आपण सुरुवात करूयात. पहिला प्रश्न मला विचारायचा आहे की मला नाटक करायचं आहे हे कधी कळलं? काय घडलं होतं नेमकं? मला नाटक करायचं आहे किंवा मी यात रमू शकतो असं आपण म्हणू. ते 87 साली तसं पहिल्यांदा ज्याला आपण म्हणतो ना ट्रिगर, की मी हे करू शकतो किंवा हे मला जमतं किंवा मला हेच करायचं होतं, याशिवाय दुसरं काही जमत नाही असं नाही, पण मला हेच करायचं, मी यात रमू शकतो, या क्षेत्राच्या बद्दल मी आय एम कम्फर्टेबल विथ इट. असं 87 साली जे मी म्हणतो तसं की पारखी सरांच्या एका कार्यशाळेमध्ये मी सहभागी झालो होतो. 15 दिवसाची कार्यशाळा होती, 1 मे ते 15 मे वगैरे अशी. तोपर्यंत माझा तसा नाटकाशी खूप लांब लांबनी संबंध होता. म्हणजे गॅदरिंग मधनं कधीतरी नाटक करणं, म्हणजे स्टेज फिअर वगैरे मला नव्हतं. मी उभं राहायचो, करायचो, सगळं व्हायचं, पण मला तशी नाटकाची आवड नव्हती किंवा या क्षेत्रातल्या ज्या अगदी बेसिक सुद्धा गमती जमती आहेत त्या मला त्या कार्यशाळेमध्ये कळल्या. म्हणजे त्यातल्या विशेषतः उत्स्फूर्त नाट्याविष्कार जो प्रकार असतो, प्रसंग नाट्यदर्शन, इम्प्रोव्हायझेशन, तर त्यामध्ये मला स्वतःला असं वाटलं की आपल्याला एखाद्या विषयावर इतरांना अगदी सरधोपट कथानक जर सुचत असेल तर आपल्याला वेगळं सुचतं. अच्छा, जे सुचतं ते आपल्याला नीट मांडता येतं. नुसती ते काहीतरी फॅन्टसाइज कल्पना नाही, तर ते आपल्याला निदान 2-3 सीन्स मध्ये ते छोट्या छोट्या स्वरूपात मांडता येतं. आपल्याला काय म्हणायचंय हे दुसऱ्याला सांगता येतं. काही जणांचं असं होतं की काय म्हणतायत ते बोलत राहतात आणि समोरच्यांना काही कळत नसतं ते काय म्हणतायत, तर ते समोरच्याला कळेल असं सांगता येतं आणि स्वतःही त्याच्यामध्ये सहभागी होऊन ते करता येतं. या तिन्ही गोष्टी ज्याला आपण म्हणतो लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय, बरोबर, याच्या अगदी बेसिक लेवलच्या गोष्टी तिथे मला जाणवल्या, त्या आपल्याला करता येतात. आणि मग ते म्हणतो ना आपण की एकदा तुम्हाला तुमच्या सुचण्याची मर्यादा कळली किंवा अमर्यादा कळली किंवा स्काय इज द लिमिट असतं. बरोबर. तसं मग तिथं त्याच वर्षापासून माझं लेखनही सुरू झालं. अच्छा. आणि मग नाटकच करायचं असं डोक्यात होतं. तशा अर्थी व्यावसायिक स्वरूपात मी नाटकच करायचं असं धरून बसलेलो नव्हतो. ओके. पण मी इथं रमतो आणि हे मला खूप आवडतं.
हे मात्र आज तागायत 40 वर्ष ते आहे की आहे. मी पुन्हा पुन्हा वळून पुन्हा नाटक या गोष्टीकडेच येतो जेव्हा येतो. याची सुरुवात पुरुषोत्तम करंडक सारख्या एक हम्म. जी अत्यंत शिस्तबद्ध अशी स्पर्धा अनेक वर्ष राबवली जाते त्यातून झाली. अनेक नाटकांना, एकांकिकांना त्याच्यामध्ये तुम्हाला बक्षिसं मिळाली, अभिनयाची बक्षिसं मिळाली, लेखनाची, दिग्दर्शनाची मिळाली. कसा होता तो पुरुषोत्तमचा सगळा अनुभव? त्यातली गंमत अशी आहे की मी प्रत्यक्ष ऑन स्टेज पुरुषोत्तम हे फक्त 3 वर्षच केलंय. बरं. म्हणजे 90, 91, 92. ओके. पण ते दशक अख्खं ओळखलं जातं ते योगेश सोमणचं दशक असं म्हणून ओळखलं जातं. खरंय. 90 पासून 1999 पर्यंत. 1990. याला कारण मग आधी फर्गसन, मग सिम्बॉयसिस अशा वेगवेगळ्या ठिकाणी माझ्या टीम्समधनं मी नाटक करत राहिलो. ते दशक त्या अर्थी ओळखलं जातं याचं कारण अतिशय वैविध्यपूर्ण एकांकिका या माझ्याकडनं त्यावेळेला लिहिल्या गेल्या हो. आणि त्या सादर केल्या गेल्या. म्हणजे ज्या आजही ज्याचं आपण नाव घेऊ शकतो ते मग बोलट असेल, हो. एकदा काय झालं बाळ रडत बरं. होता असेल, 1 सेकंड गप्पा असेल, 1 सेकंड लाईफ असेल, इन्व्हॉल्वमेंट फॅन्टसी असेल बरोबर. आणि बेबी बर्थ असेल की या इतक्या वेगळ्या पद्धतीच्या फॅन्टसीज आणि ज्याला आपण प्रचलित तशा अर्थी विनोदी हो. पण तरीही मेकानिक एक गैरसमज असतो लोकांचा की स्पर्धेमध्ये जरा विनोदी केलं तर ती काही गाजत नाही किंवा वाजत नाही. हो. पण हे धो हसवणारी नाटकं सुद्धा ज्या पद्धतीने बरोबर. सादर झाली आणि त्याला बक्षिसं मिळाली. Correct. तर त्यामुळे तो आता त्याची गंमत अशी की मी म्हणलं तसं की 87 सालापासून नाटकाची सुरुवात झाली होती. पण जसं तू आत्ता म्हणलाय तसं की खूप जण सांगायचे की अरे या बाहेरच्या स्पर्धा वगैरे ठीक आहे पण एकदा पुरुषोत्तमच्या मांडवाखालनं गेलं पाहिजे. त्यामुळे ऍक्च्युअली डिप्लोमा झालेला असून सुद्धा नंतर मी पुन्हा BA ला ऍडमिशन घेतली फर्ग्युसनमध्ये. अच्छा. मग तेव्हा तसे नियम थोडे हे होते ऍडमिशनचे पण. हां. त्यामुळे मग अख्ख्या आमच्या स्नेह संस्थेने पण हो. त्याच्यामध्ये ऍडमिशन्स घेतल्या. बरं. आणि मग आम्ही प्रयोग केले वेगळे. फक्त त्यात माझ्या दृष्टीने त्यात हे असं की पुरुषोत्तमला ना तुम्हाला असं व्यासपीठ मिळतं की जिथे खूप वेगळे प्रयोग करता येतात आणि त्याचं ॲप्रिसिएशन खूप चांगल्या पद्धतीने मिळतं. बरोबर. म्हणजे वाईट झालं तर ते तितक्याच चांगल्या पद्धतीने पाडतात. म्हणजे माझी सुरुवात 89 साली मी एक नाटक केलं होतं फर्ग्युसनकडनं, अंतिम सत्य नावाचं. अच्छा. की नाटक कसं करू नये. काही गोष्टी आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीने शिकवता येतात की नाटक कसं बसवू नये, नाटक कसं करू नये, हे मला त्या नाटकाने शिकवलं. बरोबर. आणि मग नंतर मात्र त्याच्यानंतर म्हणजे मला ते गणित कळलं स्पर्धेचं. बरोबर. आणि तेही एक फार चांगलं झालं की योग्य वेळी मी त्या गणित एकदा जमल्यानंतरही जे काय मिळायचं ते संबंध महाराष्ट्रभरात यश मिळवल्यानंतर थांबलो पण त्याच वेळेला. बरोबर. कारण आपल्याला काहीतरी वेगळं सतत करायचं असतं आणि ती इच्छा महत्वाची असते. स्पर्धाच करत बसलो असतो तर आता रिटायरमेंट पर्यंत तेच केलं असतं लोकांनी. करतात ते खूप जण. पण मला ते त्यातलं गणित समजल्यानंतर मी थांबतो. बरोबर. त्याच्यातनं मग दुबेजी पुन्हा आयुष्यात आली. हो. झालं त्याच्याबद्दल पुढे येणारच आहे मी. हां. पण आता या लिखाणाच्या बाबतीत की बेबी बर्थ सारखी एकांकिका की आईच्या गर्भातलं बाळ आईबाबांशी बोलतंय किंवा काय झालं बाळ रडत होतं मध्ये पाळण्यातलं बाळ जवळपास तो आतंकवादी झाला किंवा अमुक झाला आणि त्याचं इथपर्यंत ते Encounter झालं. हां. स्वप्न रंगवत गेले. गांधी कधी येणार सारखी एकांकिका असेल. त्याच्यानंतर इन्व्हॉल्वमेंट फॅन्टसी, हे इतके वेगळे विषय. बोलट कुठनं सुचले हे विषय? काय म्हणजे थॉट आता प्रोसेस? बेबी बर्थची गंमत अशी आहे की या सगळ्याच्या मागे म्हणजे जसं म्हणतो आपण पुरुषोत्तमच्या सगळ्या माझ्या त्या यशाच्या मध्ये एक बॅकबोन होता तो म्हणजे महाराष्ट्र कलोपासकचे मधू जोशी म्हणून जे हो. वन ऑफ द पदाधिकारी होते. की मी जे मगाशी सांगितलं जसं की ते अंतिम सत्य नंतर आम्ही गाहान नावाची प्रेमानंद गजवींची एकांकिका Okay. केली आणि ती फायनलला गेली पण फायनलला ती पडली. त्याची कारण खूप वेगळी आणि खूप फॅन्टॅस्टिक आहेत. त्याच्यावर वेगळा पॉडकास्ट होऊ शकतो. पण ते पडल्यानंतर मला असं वाटलं की आपल्याला जर हे शिकायचं असेल तर आपण प्राध्यापकांकडे जाऊन बसलं पाहिजे. मग त्यातलं मला दोघं जणही होते म्हणजे राजाभाऊ आणि मधू जोशी. हे दोघंही सल्ला देण्याच्या बाबतीत, मार्गदर्शन करण्याच्या बाबतीत अगदी तत्पर असायचे. प्रत्येकाची स्टाईल वेगळी. मग मला असं लक्षात आलं की स्पर्धेचं गणित ज्याला अगदी पुरेपूर कळलंय ते मधू जोशी होते. म्हणजे आपल्या ते दिव्यांग होते. शारीरिक व्यंगाच्याही पलीकडे जाऊन त्यांनी अशा पद्धतीने नाटकं बसवलेली होती. तर म्हटलं यांच्याकडनं शिकलं पाहिजे. मग त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की स्पर्धा ही जर आपण परीक्षा धरली तर त्या परीक्षेचा सिलेबस काय आहे आणि परीक्षेची गुणपद्धती काय आहे हे पहिलं आपण अभ्यासलं पाहिजे. तर ते म्हणले की ज्या नाटकांना म्हणजे ज्या स्पर्धेमध्ये नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना याची बक्षीसच नसतात त्याला तुम्ही ते पूरकच अंग आहे हे आयोजकांचं मत आहे. सो तुम्ही ते डोक्यात ठेवून पहिलं नाटक करा. कारण इथे फक्त चोख नाटक, प्रयोग, एक्झॅक्ट
बिनचूक प्रयोग, प्युअर परफॉर्मन्स, याला महत्व द्या. आणि मग त्याप्रमाणे पुढच्या माझ्या सगळ्या, तर असंच एकदा दुपारचं बसलेलो असताना गप्पा मारता मारता म्हणलं असं एक फॅन्टसी होऊ शकते का. काय असतं ना, सुचतं कधी ते सांगता येत नाही, फक्त ते सुचलेलं व्यवस्थित चॅनलाइज करून लिहिणं ही प्रोसेस महत्वाची असते. तर त्या दिवशी दुपारी असं 3:30-4 वाजता चहा पिताना त्यांच्या घरात बसल्या बसल्या ही कल्पना डोक्यात आली की एखादं मूल आईच्या गर्भात आणि ते कनेक्शन आईच्या ह्याच्याबरोबर. तर ते म्हणले हे दाखवणं खूप अवघड आहे. आणि ते म्हणले की पुरुषोत्तमचं असं आहे की एखादं फसली एकांकिका की ती फसत जाते. तर मी घेतलं तो चॅलेंज. आणि त्यावेळेला तो म्हणजे काय असतं ते दशक असं होतं की मी खूप धडाधड लिहित होतो. बरोबर. म्हणजे अक्षरशः 4-5 दिवसामध्ये बेबी बर्थ लिहिली गेली. कारण ती लिहिली खूप पटकन गेली, कारण व्हिज्युअलायझेशनचा पोर्शन त्यातला जास्त होता की ते घडणार कसं हे माझ्या डोक्यात पक्क होतं. त्यामुळं बेबी बर्थ दुसऱ्याला नाही बसवता आली कोणाला. म्हणजे तो एका अर्थी लेखक म्हणून माझा दोषही आहे की ती दुसऱ्याला बसवताच नाही येऊ शकत. कारण काय होणार आहे हे मला कळतंय. सिंक्रोनाइज ऍक्शन म्हणजे स्टेजवर सिंक्रोनाइज ऍक्शन काय करायची हे मला दिसत होतं. आणि मग त्याप्रमाणे ती बसवली गेली. आधी आम्ही सोहम करंडक म्हणून जी स्पर्धा होती त्याच्यात ती केली. त्याच्यात असंच 3रं वगैरे मिळालं आणि मग याला केली पुरुषोत्तमला. तर आता ते म्हणतो ना आपण की एक त्याच वेळेला त्याच्या सुमारास लुक हु इज टॉकिंग नावाचा सिनेमा आला होता. तो आईच्या पोटातलं गर्भ आणि आई यांच्यातल्या डायलॉग्सवरच होता तो बराचसा. मग ते आतनं बुक्की मारते, मग तिथे हे होते, ते स्क्रीनला दाखवणं खूप सोपं आहे. बरोबर. स्टेजवर ते प्रत्यक्ष, कारण स्टेजवर आपण इतका मोठा ब्लॅकआउट करू शकत नाही की ती दिसतच नाही आणि ते सगळं दिसतंय. आणि मी तर दाखवताना असं दाखवलं होतं की मध्ये एक डूम सारखं केलेलं होतं की ज्याच्यात ती बसायची आणि सी टाईप त्याच्या भोवती अख्खा घराचा सेट असायचा. सो त्यामुळे त्याच्यातल्या मला स्वतःला असं वाटतं की दिग्दर्शनाचं हे आहे. काय झालं बाळा रडत होतं, त्याची गंमत अशी की तेव्हा माझ्या मुलाचा जन्म झाला होता ऋग्वेद 99 साली. आणि 99 सालीच त्यामुळे ते बाळ वाढवणं याच्यासाठी त्यातले जे डिटेल्स आहेत, किती अंश दूध भरायचं, काय ढेकर युस्तोर कडेवर घ्यायचं, हे सगळं अनुभवत असताना एखादा बाप काय काय स्वप्नरंजन सध्याच्या परिस्थितीत करू शकतो, अशा याच्यातनं ते होत गेलं की सगळेच जण, म्हणजे तू या अनुभवातनं गेले की आपण मुलीला काय करायचं किंवा मुलाला काय करायचं हे आपण ते मूल पहिलं बोबडं बोलायचं आधीच आपली स्वप्न रंगवत असतो. जसं ते 3 इडियट्स मध्ये मेरा बेटा इंजिनियर बनेगा, असं त्याला काही कळण्याच्या पाळण्यात असतानाच तो म्हणतो. तशा टाईपचं हे आहे की स्वप्नरंजन अशा पद्धतीने पण होऊ शकतं. मग त्यातला अर्धा पोर्शन हा हिलेरियस कॉमेडी आहे की मुलाला कोण काय. पण जसं एक एक टप्पा आपण हे होत जातो, विसरून जातात लोक की अजून बाळ पाळण्यातच आहे. कारण नंतर आम्ही तो त्याचा रडण्याचाही हे केलं नाही. एकदम शेवटी ते पुन्हा पाळण्यात रडायला लागतं आणि आई वडील हसायला लागतात, असं हे आहे. किंवा बोलट, हे तर बोलट नावाचं जे पु ल देशपांडेंनी व्यक्तिचित्रण केलेलं आहे बोलट या नावाने, ते वाचत असताना ते डोक्यात ठेवून कुठेतरी ते लिहिलेलं होतं की खरंच असं एखाद्याच्या बाबतीत किंवा त्यावेळेच्या याच्यामध्ये संगीत नाटकांच्या बंद झाल्यानंतरची जी काही अवस्था सेकंड रँकच्या नटांची होती, आणि खरोखरी त्यावेळेला ते कोणी बावर्ची झाले, कोणी इडली वडा करून सारसबागेपाशी विकत होते, कुणी गजरे विकायचं. म्हणजे गजरे विकणारं तर आत्तापर्यंत प्रोज नाटकामधलं सुद्धा एक हे यशवंतराव लाड यांना गजरे विकताना मी पाहिलेलं आहे. तर ही जी विदारक अवस्था असते की फक्त त्याला मी एक हे केलं की ज्याचं नाटकावर खूप खूप प्रेम, आणि तुझा जसा तू पहिला प्रश्न विचारलास की त्यांनी ते त्याच्या आयुष्यात ठरवलं होतं की मला नाटकच करायचं, ते पैशासाठी वगैरे नाही, मी यात रमतो. आणि मग त्या माणसाची हे कशी की नुसतीच विदारक परिस्थिती मांडण्यापेक्षा त्यांनी कशा पद्धतीने पुस्तकांचा खजिना तयार केला, त्यांनी कशा पद्धतीने नवीनची पण नाटकं पाहिली, हे सगळं त्या बोलटमध्ये हे केलेलं होतं. 1 सेकंड्स लाईफ तर मी सांगतो तसं की त्याची हे म्हणजे गुडलकच्या चौकामध्ये मी आणि प्रसाद गाडीवरनं दुसऱ्या एका रिहर्सलला जात असताना एक ऍक्सिडेंट पाहिला प्रॉपर. पीएमटी मधून उतरताना एक जण बसखाली गेला, बसवाल्याने ब्रेक मारला, ते एडपट पुन्हा बाहेर आलं. पण त्याच्यावर अख्खी एकांकिका सुचली की त्याला वाचवायला एक जण जर खाली गेला तर ते दोघं काय बोलू शकतात. पण ही पण एकांकिका दुसरं कोणी नाही करू शकत. म्हणजे ज्यांनी प्रयत्न केला ते, म्हणजे मी एक भयान प्रयोग, म्हणजे जे आपुले मरण पाहिले मी डोळ्यासारखं तुला सांगतो. बारामतीच्या एकांकिका स्पर्धेत माझा बोलट होतं, माझ्या आधीच नागपूरची एक टीम 1 सेकंद, आणि अतिशय दुपारभर त्यांनी मला पिडलं होतं. मी त्या माणसाचं नाव सांगणार नाही, तो खूप माझ्या जवळचा आहे. योग्या बघ आता ही एकांकिका तोडणार, आपण दोघंच तोडणार म्हणला ही स्पर्धा, असे म्हणलं काय हे. कारण मला हे जाणवत होतं की जे मला ते बसवताना सुचलेलं आहे ते कुणाला सुचणार नाही. आणि जेव्हा 2 पात्र स्टुलावरती बसून बोलताना मी ऐकली तेव्हा मी विंगेत नव्हतं काय फेकून मारू याला, असं की 1 सेकंदाचं आयुष्य आहे यांचं आणि मध्ये पॉज कसे घेऊ शकतात.
असे आणि स्टँड स्टील नुसते बसले आणि एकमेकांकडे बघतायत, म्हणजे विसरले बहुतेक, असं लोकांमधनही आवाज आले. इतका घाणेरडा प्रयोगही मी पाहिलेला आहे. या प्रयोगाची पण मजा अशी झाली की जिथं मी म्हणतो की ज्याला मला नाटकाचं प्युअर फॉर्म, आता सुद्धा आपण सत्यशोधक महात्माच्या बाबतीत बोलताना की प्युअरेस्ट फॉर्म मला ऍक्टिंग बेस्डच करायचंय. आधी सगळं डोक्यात विचार आला, आपण बसचं एक कटआउट लावू, त्याच्या खालची जी गॅप असेल त्याच्यामध्ये प्रयोग होऊ देत वगैरे. मी म्हणलं हे सगळं आपण का करतोय एका लेवलवर. जर नाटकाची जी बेसिक ताकद आहे की ऑडियन्स मेक बिलीव्ह करतो, जर मी पहिल्या मिनिटाला हे म्हणतो आहे की आईला बस खाली गेलो रे, बस खाली गेलो, ते जे वाक्य लोक पहिलं ऐकतील त्याच्यावरूनच ते म्हणणार की समोरची उघड्या याच्यावरची जी लेवल असेल आणि तू वरची स्पेस ते आपली आपली बंद करून टाकतील आणि ते त्या फक्त फटीमध्ये बघतील जी की बसची असेल. करेक्ट. माझं त्यातलं हे असं होतं की मला फक्त तेवढ्या याच्यात 40 मिनिटं सस्टेन होतील अशा मुवमेंट्स द्यायच्या होत्या. मग तसं हे करून ते केलं आणि दोघांनी खूप छान काम केलं. पहिल्यांदा जेव्हा केलं तेव्हा सिद्ध्या जाडबुके आणि नाम जोशींनी, आणि त्यांना मिळाली सुद्धा बक्षीस. आणि त्यांनी आणि ती आजतागायत एकांकिका एक चॅलेंज म्हणूनच हे म्हणजे माझ्या वन ऑफ द खूप आवडणाऱ्या एकांकिकांपैकी ती एक आहे. अशीच एक चॅलेंजिंग एकांकिका मेक बिलीव्हचा विषय निघाला म्हणून 1 एप्रिल पण तुमच्याकडनं लिहिली गेली. त्याच्यात तर म्हणजे मेक बिलीव्हचा कळसच होता. तर 1 एप्रिल ही आणि पुरुषोत्तमच्या माझ्या कालखंडानंतर लिहिली. तू त्याचा साक्षीदार आहेस. असे अनेक हे की कोणावरती लिहायची, म्हणजे त्यातल्या कॅरेक्टरचं नावही तुझ्यावरच आपण केलेलं होतं अजय. त्या वर्कशॉपला सगळेजण एकत्र आलेले असताना आपण एक मेक बिलीव्हचा खेळ ऍक्टिंग मधला खेळत होतो की समोर काही नसताना तुमच्या अभिनयातनं, तुमच्या नजरेनी, तुमच्या फोकसनी एक कॅरेक्टर अख्खी उभी करायची. त्या सगळ्या याच्यावरच 1 एप्रिल ही एकांकिका, आणि ती सादर झाली तर ती फॅन्टॅस्टिक. त्याची माती केली. ह्या एकांकिकांची गंमतच अशी की त्या ऍक्टिंग बेस्ड असल्यामुळे जर चांगले ऍक्टर नाही मिळाले आणि त्यातल्या बाकीच्याच गमतीवरती लोकांनी जर भर दिला तर त्यातली मजा जाते. म्हणजे आता म्हणायचं नाही पण प्रदीप कबऱ्यांनी 2 अंकी ते केलं. तर मला जेव्हा नेहमी म्हणायचं की अनेक माझ्या एकांकिकांच्या बाबतीत फक्त त्यातल्या इन्व्हॉल्वमेंट फॅन्टसीचं 2 अंकी केलं गेलं आणि नंतर त्याचा सिनेमा पण झाला. पण बाकी कुठल्याही एकांकिका मी 2 अंकी केल्या नाहीत. कारण जर मला सुचतानाच ती 40 मिनिटाची सुचले कथानं तर त्याच्यात पाणी घालून आणखीन 2 तासाचं करण्यात काही पॉईंट नाही. मग त्यांनी त्याच्यामध्ये अण्णा ही कॅरेक्टर आणली तर त्याची गंमतच गेली. जे अण्णा आहेत किंवा नाहीत याबद्दलच प्रेक्षकांना आम्ही 40 मिनिटं झुलवतो आहे. बरोबर. तर तेच जर अण्णा इंटरव्हलच्या आधी आले, मी अण्णा असं म्हणलं तर संपतं त्याचं, असं माझा स्वतःला वाटतं. त्यांनी ते स्पर्धेतनं वगैरे केलं मान्य, पण तीच मजा की अण्णा ही कॅरेक्टर ही बाकीच्या तिघांकडनं आणि सगळ्यात शेवटी जो त्याचा बस्ट होतो की त्याचं सगळं साचलेलं बाहेर येतं, वडिलांच्या बद्दलचं किंवा याच्याबद्दलचं, किंवा त्याची ही जी एक बॉर्डर लाईन होती की नक्की 1 एप्रिल कोण कुणाला करते. बरोबर. एप्रिल फुल अजय ह्या सगळ्यांना करतोय का हे तिघं अजयला करतायत. सो त्यातली ती मजा आहे. आणि तो एक सगळ्यांसाठीचा एक्सरसाइज, कारण ते वर्कशॉपमध्ये वर्कशॉपच्या मुलांसाठी आणि वर्कशॉपचं आउटपुट म्हणूनच लिहिलेली असल्यामुळे ती लिहित असताना सुद्धा माझ्यासाठीचा एक्सरसाइज असा होता की ते सगळे कॅरेक्टर्स माझ्या अवतीभोवती होते. मग एक लेखक म्हणून त्या कॅरेक्टरिस्टिक्स त्यांच्यात येतात का ज्या मी अनुभवतोय, तर त्याच्यासाठी मला ती 1 एप्रिल फार मस्त वाटते एकांकिका. पण आता सर याच्यानंतर तुम्ही आनंद डोह सारखा एक प्रयोग केला ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः अभिनय केलात. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचा प्रयोग केलात. दृश्यम सारखा सिनेमा झाला, उरी सारखा सिनेमा झाला, अनन्यासारखा सिनेमा झाला. त्याच्याकरता तुम्हाला मला वाटतं सिनेमाच्या ह्याच्यातलं पहिलं पारितोषिक तुम्हाला मिळालं. पण मधला जो काळ होता त्याच्यामध्ये अभिनय ठरवून केला नव्हता, कारण लेखन, दिग्दर्शन, कार्यशाळा याच्यामध्ये तुम्ही प्रचंड बिझी होता. मग त्यावेळेला असं ठरवलं होतं का की आता मला अभिनयाकडे थोडंसं नाही जायचंय, मी आता या ह्याच्यावरतीच काम करेन? हा, म्हणजे त्याच्यातलं कसं आहे, व्यावसायिकता नावाचा जो प्रकार असतो ना की जो मला म्हणजे माझं अभिनयाचं दुकान मला नव्हतं चालवायचं. याला कारण मी म्हणलो तसं की मी लेखन आणि दिग्दर्शनात जेवढा रमतो तेवढा मी अभिनयात रमत नाही. हा, आता अभिनयात रमतो म्हणजे आनंद डोह हा एकदा वेगळाच प्रकार आहे. जसं आता सावरकरांच्या बाबतीत सुद्धा आता सावरकरचे प्रयोग मी थांबवले. आता मी व्याख्यानं देतो किंवा हे करतो, त्यावेळेला त्या व्यासपीठाची गरज होती म्हणून सावरकर तिथे झाले. पण आनंद डोह हा माझा स्वतःचा आध्यात्मिक अनुभव आणि माझी साधना आहे म्हणून मी आनंद डोह करतो. नाटक किंवा अभिनय व्यवसाय म्हणून मी फार फार कमी, म्हणजे संबंध व्यावसायिक आयुष्य जर धरलं तर त्यातलं 10% किंवा 15% उत्पन्न मला अभिनयातनं मी घेतो. अच्छा. याला कारण मला स्वतःला असं वाटतं की मी त्यात फारसा रमत नाही अभिनयात. बिकॉज ऍक्टिंग इज अ क्राफ्ट वर्क. ते तुम्हाला स्वातंत्र्य देत नाही, तुम्हाला दिग्दर्शकांनी आणि लेखकांनी घालून दिलेल्या चौकटीतलं स्वातंत्र्य असतं.
मग जर बाकीच्या 2 गोष्टी ज्या अमर्याद मला हे करता येतात, तर त्या मी ट्राय आउट करणं हे मला जास्त चांगलं वाटतं. आणि अभिनय मला आवडेल तेवढ्या वेळेला केलेला आहे. आणि झालं कसं माहितीये का त्यातली गंमत, म्हणजे हा कदाचित मी माझ्या बायोडाटामध्ये ही नावं यायचं कारण आणि मग हा बहुतेक अभिनेता पण आहे असं वाटायचं कारण असं आहे की मॅक्झिमम म्हणजे माझा स्ट्राईक रेशो 80% केलेले सिनेमे हे माझे 80% सुपरहिट झालेले Superhit हिंदी किंवा मराठी दोन्ही. बरोबर. तर त्यामुळे मला असं वाटतं की लोकांना असं वाटतं की हा अभिनय खूप करतो. पण मी बघ ना आता 2 मोठे डेली सोप, एक नांदा हो. सोके बरे आणि दिल्या घरी तू दिल्या सुखी राहा, घरी. आणि क्राईम पेट्रोलचे खरं तर फक्त 25 एपिसोड केलेत मी 2015, 14-15 या वर्षभरात. त्यानंतर क्राईम पेट्रोल केलेलं नाही, पण ते रिपीट टेलिकास्टमुळे आजही ते हो, हे होत म्हणजे राहतं. योगेश सोमा अच्छा ते क्राईम पेट्रोल मधले हां, का असं असं ते बऱ्याच वाटत ठिकाणी राहतं. होतं. त्याला आता आपण काही मग करू दृश्यम शकत मधले नाही. का हो. असं ते आता होतं. दृश्यम 1 आणि 2 हे तर म्हणजे माझी हे होती की आहे वेळ करायचंय आणि करून बघूयात. करून बघूया. किंवा उरी तर माझ्या आवडीचं हे होता, हो. तो कॅरेक्टरही अशी बरोबर. होती आणि म्हणजे ती माझी विषय. म्हणजे आदित्यधरची पण निवड अत्यंत योग्य होती आणि हे करूयात आपण खरंय. म्हणून माझी पण मला असं वाटतं की तो माझा चॉईस अगदी सक्सेसफुल झाला. कारण ज्याच्यावरती बेतलं होतं ती घटना अतिशय तो इतिहास हो. अतिशय महत्वाचा आहे आणि ती कॅरेक्टर अर्थातच अतिशय आदरणीय आहे. त्यामुळे ती फार. तशीच. कार्यशाळेबद्दल बोलूयात. आज योगेश सोमण म्हटलं की लोकांना पटकन कळणार नाही, पण सोमण मास्तर म्हटलं की पटकन कळतं. कारण अत्यंत शिस्तीचे नाटक शिकवणारे म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर इंदोर, MP मध्ये, गोव्यामध्ये अनेक कार्यशाळा तुम्ही घेतल्यात. हजारो विद्यार्थ्यांना शिकवलं. कसा असतो हा कार्यशाळांचा एक्सपिरियन्स? मी ना सकाळची जेव्हा सकाळ करंडक हो. स्पर्धा होती त्यावेळेला मी सगळ्या शहरी भाग सोडून जी छोटी शहरं आणि बरोबर. ग्रामीण भाग आहे तिथे मुद्दामून गेलो की त्यांना स्पर्धेची गणितं आणि स्पर्धेच्या निमित्तानं अभिनयाच्या काही टिप्स. माझ्या मते 1-2 दौऱ्यांना तू स्वतः माझ्याबरोबर 3 वर्ष महाराष्ट्रभर आपण हां, नागपूर टू महाराष्ट्रभर गोवा फिरलो. असा दौरा हो. आपण केला. अख्खे कसे फिरायचो हो. ते माझं पॅशन होतं. म्हणजे मला जे मी जसं दुबेजींच्या बाबतीत दुबेंना म्हणतो की मी कार्यशाळा घेणं हे माझी गुरुदक्षिणा आहे. कारण त्यांनी त्यावेळेला खरोखरी 1 पैसाही घेतलेला नव्हता ज्यावेळेला त्यांनी शिकवलं 3 वर्ष हो. आम्हाला. आणि मग मला वाटतं की आपण हे दिलं पाहिजे. जे आपल्याला त्यांच्याकडनं आलेलं ते आपण दिलं पाहिजे. आता अर्थात हेही सांगतो की जसं त्याची गरज कमी वाटायला लागली किंवा इतर ऑप्शन्स मुलांसाठी ओपन झाले त्यावेळेला मी माझ्या कार्यशाळा कमीही केल्या. म्हणजे मी त्याचा उद्योग नाही केला. बरोबर. चालू आहे आपल्या एकापाठी एक 3 महिन्याची झाली की मध्ये 3 महिन्याची गॅप किंवा हे की म्हणजे जसं प्रशांत दामले त्यांनी जरी तो वेगळ्या पद्धतीने केला असेल पण त्यांनी ज्या सातत्याने तर तसं सातत्य मी कार्यशाळेमध्ये कधी राखलं बरोबर. नाही. पण त्या सकाळच्या निमित्ताने 3-4 वर्ष मात्र मी जवळजवळ 2 महिन्याचा आणि हो. 25 ते 30 ठिकाणी तो दौरा बरोबर. असायचा. आणि स्वतः गाडीवरनं तू कधी गाडी चालवायचंस, कधी मी चालवायचो असं. मग नंतर भाग्येश रानडे हो. आला आणि आम्ही 50-50, 60-60 जणांच्या कार्यशाळा बरोबर. एक दिवसीयच बेसिक टिप्स देणं, स्पर्धेचं गणित काय असतं हे सांग. पण त्याचा परिणाम असा झाला की पहिल्या 2 वर्षानंतर सकाळ करंडक मॅक्झिमम वेळेला बाहेरच्यांनी जिंकलेलं आहे. खरंय. मग जळगावचा असेल म्हणजे आता जळगावच्या त्या आपल्या वर्कशॉपमधनं हेमंत पाटील जो येतो तो जळगावमध्ये त्या कार्यशाळेत होता. बरोबर. तिथनं तो चॉईस मध्ये आला आणि मग नंतर त्यांनी कंटिन्यू केलं. मग Continue. पुढेही तो आता तिथेही एक प्राध्यापक म्हणून काम करतो. बरोबर. किंवा तो आपला विनोद वल्वे म्हणून आहे जो हो. बारामतीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला मिळाला. मग नंतर पुण्यामध्ये आला. पुण्यामध्ये तो प्रवीण बरोबर काम करायला लागला आणि स्वतःचं पण बरोबर. काही करतो. सो असे त्यातनं मिळत म्हणजे माझं म्हणणं आहे त्यांनी त्या स्पर्धा किती जिंकल्या हा माझ्या दृष्टीने गौरव बरोबर. भाग आहे. त्यांनी थिएटर कंटिन्यू केलं किंवा या क्षेत्रातलं आपलं काम कंटिन्यू केलं हे माझं म्हणजे जसं मी सिनेमांचा स्ट्राईक रेट म्हणलो तसं माझ्या कार्यशाळांचा स्ट्राईक रेट सुद्धा अबाउट 75 आहे की प्रश्नच नाही. त्यातले पास आउट किंवा त्या कार्यशाळा झाल्यानंतरचे तो चस्का त्यांना इतका लागलेला असतो ज्याला म्हणतो रक्ताची खरंय. चव लागते. श्वापदाला तसं नटाला ती हे लागल्यामुळे लत लागल्यासारखं ते थिएटरच करतात आणि खूप जण करतात. म्हणजे आज जेव्हा बाहेरगावी मॅक्झिमम मी जातो तेव्हा लोक भेटतात. माहीत नसलेले सुद्धा येऊन सांगतात आम्ही ती कार्यशाळा केली होती. मध्ये कोरोनाच्या काळात ज्या ऑनलाईन कार्यशाळा हो. घेतल्या त्या केलेल्या होत्या. सो कार्यशाळांच्या बाबतीतलं माझं हे असं असतं की 2 गोष्टी की मी ज्याच्यावर फोकस करतो की हे ठाम ठरवा की हे व्यवसाय म्हणून करायचे. व्यवसायाचा अर्थ पैसे नाही. बरोबर. तुम्ही वेळ इन्व्हेस्ट करता हे तुमच्या पक्क डोक्यात असलं पाहिजे. मग त्या वेळेची किंमत तुम्ही ठेवली पाहिजे आणि अर्थातच आपल्याला त्यातनं काय मिळतं याचा विचार केला गेला पाहिजे. मग त्यातनं एक तर तुमचं शिक्षण झालं पाहिजे. अभिनय करणार असाल तर पैसे मिळाले पाहिजेत, नाहीतर प्रचंड समाधान मिळालं पाहिजे की करतोय ते योग्य करतोय. आणि मग त्या सगळ्यासाठी डिसिप्लिन ही फार आवश्यक आहे. म्हणजे माझं पहिलं आहे
कदाचित मी एखाद्याला उभं कसं राहावं बोलावं कसं हे कमी शिकवीन. वेळेवर ये आणि त्याच्यासाठी जे काय शिव्या घालाव्या लागतात किंवा कराव्या लागतात ते करतोच मी, कारण ती पुढं खूप आयुष्यभर पुरते ती वेळेवर येणं ही गोष्ट. पण अजूनही सर अनेक आहेत असे लोक की जे तुमच्या कार्यशाळेची वाट बघतायत. पण मग जसं दुबेजींकडनं तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की या कार्यशाळा घ्याव्यात, तसं तुम्ही असे काही लोकांना सांगताय का की तुम्ही अरे या घ्या कार्यशाळा, हे मग आता स्कूल बघ ना, पुढे की तुम्ही हे कशाला करा. माझं म्हणणं आहे, आता तू कार्यशाळा घेतोस किंवा विजय पटवर्धन घेतो किंवा अनेक जण जे ज्ञानेश वाडेकर कित्येक ठिकाणी ह्याला जातो लेक्चर्स expert घ्यायला. म्हणून. हो. आज रश्मी तिकडं डायरेक्टर म्हणून ह्याला बसली, मुंबई युनिव्हर्सिटी. तर मला असं वाटतं की हेच मला अपेक्षित आहे की एक विंग भले बरोबर. माझ्या याच्यामध्ये मी ते इतर जसे जण टाकतात तसं या सिरियलमध्ये हे केलंय ते केलंय, मग शोधावं लागतं ही कुठं होती किंवा हा खरंय. कुठं होता. पण माझ्यासाठी माझं असं म्हणणं आहे की जेव्हा गणेश मला असं सांगतो की 5-7 वर्ष झाली मी Voice व्होकलचे culture. आणि याचे एक्सरसाइज घेतोय आणि आता पुण्यामध्ये छान नाव झाले, तर मला असं वाटतं की हे महत्वाचं आहे आणि हे सातत्याने चालू राहिलं पाहिजे. येस. ती कॉम्पिटिशन राहतच नाही एका बरोबर. ह्याच्यानंतर, असं एक मला वाटतं. नाटकांकडे वळूयात आपण. मागच्या 2-3 वर्षात पुण्यातनं निर्मिती होणाऱ्या नाटकांची संख्या खूपच कमी झाली. म्हणजे 5-7 वर्ष म्हणजे खूप आजच्या घडीला तर ती नाहीच आहे. माझ्या पातळीवर जर मी याची कारणं शोधायचा प्रयत्न केला तर आजकाल प्रेक्षकांचा कल असा झालेला आहे की ज्या नाटकात सेलिब्रिटी नाहीत ती नाटकं चांगली नाहीत आणि ज्या नाटकात सेलिब्रिटी म्हणजे रोज ज्यांना आम्ही टीव्हीवर पाहतो असे चेहरे आहेत ती नाटकं चांगली आहेत. मला असं वाटतं की प्रेक्षकांनी किमान थिएटरमध्ये जाऊन ते नाटक बघावं, कारण आज तुमच्या हातात सोशल मीडिया आहे. तुम्ही नाटक बघून आल्यानंतर जर एक पोस्ट टाकलीत की हे नाटक भिकार आहे, बघू नका, तुमचे पैसे वाया जातील, तर ते नाटक दुसऱ्या क्षणी आपटेल. पण असं असतानाही लोकांचा का एवढा म्हणजे का ती उदासीनता आहे की माहीत नसलेली लोक नाटकात आहेत तर त्याला आम्ही 300 रुपयाचं तिकीट काढून का जाऊ? आणि असं जर झालं तर मग पुण्यातले काही चांगले कलाकार असतील, उद्या कोल्हापुरातल्या काही लोकांना वाटलं, नाशिकमधल्या लोकांना वाटलं की आपल्याला व्यावसायिक नाटक आहे तर ते करूच शकणार नाही. म्हणजे रिसेंट उदाहरण देवबाभळीसारखं नाटक अप्रतिम नाटक होतं, पण जेव्हा परेश रावल सारखे ज्येष्ठ अभिनेते त्या नाटकाचं कौतुक करतात त्याच्यानंतर ते नाटक धरलं जातं. हे काय नवीन टूम आहे? म्हणजे मला कळत नाही काय भवितव्य नाही आहे? नाही त्याचं माझं स्वतःचं ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे जसं तू प्रेक्षकांच्या बाबतीतही म्हणलास तसंच मी रंगकर्मींच्याही बाबतीत म्हणतो. पण आता देवबाभळीच्या पॅरलल मी उदाहरण देतो आनंद डोहचं. हो. की ज्यांनी माझ्या ओळखीतल्यांनी देवबाभळी बघितलेलं आहे त्या सगळ्यांनी त्या दिवशी फोन करून सांगितलं की आनंद डोहची आठवण आली. वा. मी त्यांनी कंपॅरिझन काय केली हे नाही सांगत बसणार कारण मला त्याच्यात पडायचं बरोबर. नाही. आनंद डोह हे तसं बघायला गेलं तर व्यवस्थित प्रोसेनियम आर्चमध्येही होऊ शकतं आणि वडाच्या झाडाच्या पारावरती किंवा पिंपळाच्या पारावरतीही होऊ शकतं. एलिट क्लास NCPAचा क्लासही ते नाटक बघतो आणि ज्ञानबा तुकाराम करत आता जो चाललाय आता 18 दिवस वारीमध्ये त्या माणसांच्या ऐन मध्यामध्ये 10x10चं स्टेज टाकून प्रयोग झाला आणि चारही बाजूंना प्रेक्षक असंही ते नाटक आणि नाट्यानुभव तेवढ्याच तोडीचा मिळत गेलेला आहे. मला स्वतःला असं वाटतं की आणि आज त्याचे जवळजवळ अबाऊ 375 नंतर मी मोजणं बंद केलं कारण माझ्या सद्गुरूंनी असं सांगितलं की मोजमाप हे प्रयोगांचं नसलं पाहिजे. म्हणजे जवळ तरी 450-500 प्रयोग झाले असणार आहेत त्याचे. पहिले 2 प्रयोग सोडले की जे प्रवीण बर्वेनी आणि मी मिळून शेअरमध्ये बालगंधर्व बुकिंग करणं आणि हे केलेलं होतं. तर तिथपासून आजपर्यंत त्या प्रयोगाला मला माझ्या खिशातनं पैसे टाकावे लागले नाही. वा. मग ह्या व्यावसायिक यशाला तुम्ही काय म्हणणार? सो मला असं वाटतं की ना तुम्ही व्यावसायिक यशाचं तुमचं गणित हे कॉन्ट्रॅक्टर जे तुम्हाला शिकवतो त्याच्यावर बांधता आहात. एक अख्खा समूह आत्ता रंगकर्मींचा जो असा आहे की आम्हाला व्यासपीठाची गरज आहे आणि आम्हाला लोकांपर्यंत जायला पाहिजे, तर त्यांनी उठून स्वतःची स्वतः रचना केली पाहिजे जी त्याला वेळ जाणार आहे. मी आता गेले 7-8 वर्ष सातत्याने वेगळं शोधतोय ते म्हणजे मला माझं नाटक त्याच तोडीचं पण स्वस्तात कुठल्याही 200 माणसं खुर्च्यांवर बसू शकतील अशा सभागृहात करता आलं पाहिजे. कोल्हापूरच्या मुलांनी हा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. इचलकरंजीच्या मुलांनी स्पर्धेत कुठल्या तरी जिंकलेली एखादी एकांकिका असेल, अगदी पुण्यातल्याही लोकांनी. म्हणजे आता आपल्याकडे काय होतं माहितीये का, सगळ्याच बाबतीतलं एक फॅसिनेशन असतं. म्हणजे आता द बॉक्स एक असंच फॅसिनेट झालेली हे आहे. म्हणजे मला त्याच्या मागचा प्रदीपचा हेतू खूप चांगला होता आणि त्याप्रमाणे त्यांनी ते सक्सेसफुल केलंय. बरोबर.
पण जे नाटक चांगल्या पद्धतीने आणि कुठेतरी सादर होऊ शकतं ते सोडूनही लोक येण्यासारखी त्या बॉक्समध्ये येतात. म्हणजे जे बालगंधर्वला कदाचित चालेल, पण ते सोडायचं बॉक्स मधल्या 150 लोकांच्या समोर करत बसायचं, हा वेडेपणा आहे असं मला बरोबर. आणि तिथे केलं म्हणजे आपल्याला एक प्रायोगिक मान्यता मिळते. हे होतं, हा ब्रँड प्रदीपचा आहे, हा तुमच्या नाटकाचा नाहीये. करेक्ट. SLR मध्ये केलं तर हा ब्रँड महाराष्ट्र कल्चरल सेंटरचा आहे, तुमच्या नाटकाचा नाहीये. तुमच्या नाटकाचा ब्रँड करायला तुम्ही लोकांपर्यंत जाणार, बरोबर. तिथलीच प्रचलित येऊन तिथल्या तिथंच करण्यात काय मजा, की SLR मध्ये पहिले 2 प्रयोग येणार, नसीरुद्दीनचे प्रयोग तिथे लावले जातात म्हणून तुम्ही तुमचा तिथं प्रयोग केला म्हणजे त्याला प्रायोगिक मान्यता मिळते, हे चुकीचं आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, पब्लिसिटीसाठी म्हणजे नो डाऊट परेश रावलनी त्या नाटकाचं नाव घेतलं आणि ते चाललं, पण ते त्याच्या आधी पण चालतच होतं नाटक. म्हणजे असं झालेलं नव्हतं. रावलांनी ते पाहिलं, त्याचा त्यांनी बूम केला. मला असं वाटतं की आत्ता तुमच्या हातात जर तुमचे 25 जण फक्त असतील आणि अशा 25 जणांचे मिळून 10 जणांचे मिळून 250 असतील, 225 असतील, त्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना आणण्यासाठी तुम्हाला त्यांना हात धरूनच आणावं लागणार आहे. प्रेक्षक चुकतायत का? तर प्रेक्षक नक्की चुकतायत. अत्यंत भुक्कड नाटकं केवळ 2 सेलिब्रिटी आहेत म्हणून बघितली जातात आणि त्यातनं लाफ्टर्स आणि हे शोधून बळनी मोठ्यांदा खदा हसणं दाखवलं जातं. किंवा कित्येक जण बाहेर येऊन शिव्याही घालताना मी पाहिलेले, अगदी चालू असलेल्या चांगल्या नाटकांच्या बाबतीत. पण तोपर्यंत त्यांच्या खिशातले 3,000 गेलेले असतात ना तिकीट काढून. त्यामुळं पुढचं नाटक बघायला ते 6 महिने थांबतात आणि मग 6 महिन्यांनी दुसरा कुठला तरी लीड ऍक्टर असलेला एखादा सिरियल वाला येतो आणि हे करतो. आता असं आहे की तू म्हणलास त्याप्रमाणे इथले कॉन्ट्रॅक्टर, इथले मॅनेजर, इथले व्यवस्थापक हे पैशाला बांधलेले आहेत. यांना काही घेणं नाहीये प्रायोगिक आणि हे वगैरे. त्यांना जर असं लक्षात आलं की तिकिटाबरोबर रसवंती गृहातला रस दिला तर लोक तिकीट जास्त घेतात, तर तिथं बाहेर गुऱ्हाळ लावायला बसलेले आहेत. नाही, खरं सांगतो मी, त्यांना नाटक किती चाललेलं आहे याच्या आत्ता त्यांना त्या दृष्टीने आई काय करते मधली कोण ती जी आहे तेजश्री, हिला घेऊन नाटक धोधो चालले ना, तिच्या पायी 6-6 महिने थांबतील तारखांसाठी. पण दुसरी एखादी मुलगी राज्यनाट्यातनं सुवर्ण पदक जिंकून आलेली आहे, तिच्याकडे बघणारही नाही. मग त्या मुलीनी ही तक्रार करण्याच्या ऐवजी अनेक व्यासपीठ आहेत आज की जी लोकांपर्यंत तुम्ही पोचवू शकता. काही नाही तर माझं म्हणणं आहे, नाटक रेग्युलर एका याच्यात शूट करा आणि ते लोकांना दाखवा. आता लोकांना तो 2D इफेक्टच आवडतोय. नाटकाचा जो 3D इफेक्ट आहे तो बघायला येण्यासाठी, लोकांची पावलं वळवण्यासाठी तुम्हाला जे जे पद्धतीने करता येईल, मला असं वाटतं की जे आपल्या हातात करता येण्यासारखं आहे ना ते करत राहा. खर्च करा ना कमी, कशाला. आता एक साधं व्यावसायिक नाटक समजा, म्हणजे आत्ताच मी माझं उदाहरण घेतो, मी महात्मा ज्योतिबा फुल्यांवरती सत्यशोधक महात्मा म्हणून नाटक जे 14 वर्षापूर्वी बसवलं, मला आता ते नव्यानं काहीतरी दिसलं की पुन्हा करायचंय म्हणून. त्यामुळे प्रचलित सेट जो जुना होता तो नाही, मगाशी तुझ्याशी डिस्कशन केल्याप्रमाणे की मला त्याचं स्वरूपच बदलायचं. बरोबर. हा, आत्ताचं ऑकेजन मी ते नक्की कॅश केलं पाहिजे, द्विजन्मशताब्दी आहे आणि ते कॅश केलं पाहिजे. पण नाटक म्हणून मला नवं काहीतरी दिग्दर्शक म्हणून त्याच्यात करता आलं पाहिजे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. लोक त्याचे कुठल्या कुठल्या पद्धतीने कसे बघायला येतील हे बघितलं पाहिजे. असं नाही व्हायला पाहिजे की लावले शो जन्मशताब्दी निमित्त सरकारच्या, मग तुम्ही सरकारची अनुदानं घ्या, वेगवेगळे स्पॉन्सर्स घ्या, हे तुम्हालाही मिळतात. फक्त तुम्ही तुमचा खर्च कमी केला पाहिजे असं मला वाटतं. प्रोडक्शन कॉस्ट, तुम्ही प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे ज्याला आपण प्रयोगाचा आतला खर्च कमी करणं आणि हे करून की जेणेकरून एका सभागृहामध्ये 100 माणसं जरी, म्हणजे मी पूर्वीपासून सांगतोय की पुण्याच्या अवतीभोवती स्वतःचं सभागृह आणि स्टेज असलेल्या किमान 200 सोसायटी आहेत. किमान 200. म्हणजे आता मी तुझ्या इथं गाडी पार्क करत होतो तर समोरचं हे पाहिलं, म्हणलं अरे इथेही एक आनंद डोह होऊ शकतो किंवा हे होऊ शकतो का, की जिथे तिथल्या कॉलनीतली माणसं, तुम्ही त्यांना हे करा ना, असे पकडा आणि की जे यशवंतराव पर्यंत किंवा बालगंधर्व पर्यंत येण्याही पेक्षा लांब आहेत. आणि मग त्यांना तुम्हाला शनिवार रविवारच यावं लागेल असं नाही, त्यांच्या घराच्या जवळ जर तुम्ही केलं तर हा प्रयोग एका टीमनी, अशा 4 टीम्स उभ्या राहायला पाहिजे, तेव्हा हा यशस्वी होईल. म्हणजे एक काहीतरी चौकट मोडून केलं पाहिजे. आपण काय करतोय, धंद्याची आहे ती जी चौकट घालून दिली आहे ना, त्या जुन्या लोकांच्या अनुभवावरती आपण शहाणं व्हायचा प्रयत्न करतोय. माझं म्हणणं, आपण पडू, आपण चुकू, आपण शहाणे होऊ आणि आपण आपला मार्ग शोधू असं वाटतं. हे आता नव्यांनी करणं खूप गरजेचं आहे. नाही तर मग पुन्हा तीच नाटकं तेच आहे. आता पुण्याच्या बाबतीतलं एक असं झालेलं आहे की पुणे आणि मुंबई ह्याच्यात आता अंतराचा काही फरकच राहिलेला नसल्यामुळे इथल्या रंगकर्मींना तिथल्या सिरियल्स असतील, हे असतील, हे इतकं जवळचं झालेलं आहे. त्यामुळं पुण्यातले कलाकार हे मॅक्झिमम मुंबईतल्याच व्यावसायिक याच्यामध्ये जाण्यासाठी धडपडतात. पुण्याचं नाटक हे आज एक प्रयोगशाळेसारखं आहे, नो डाऊट. इथलं प्रायोगिक रंगभूमीवर जे काम होतं ते अनबिटेबल आहे.
तर मला असं म्हणायचं की याच्यातनंच एक सेमी व्यावसायिक काही काढता येते का, असा प्रयत्न हा जे नव्याने काही करतात त्यांनी केला पाहिजे. करेक्ट. पुन्हा एकदा आनंदडोह आणि स्वातंत्र्यवीर सावरकर. आनंदडोह तुकाराम महाराजांच्या जीवनावरचं. सर, कधी सापडले हे तुकाराम महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर आयुष्यात? स्वातंत्र्यवीर सावरकर हे माझ्या आयुष्यात म्हणण्यापेक्षा म्हणजे मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता असल्यामुळे शाखेमध्येच ज्या वेळेला सावरकरांच्या गोष्टी सांगितल्या जायच्या आणि हे केलं जायचं, तेव्हापासून सावरकरांना ओळखण्याचा प्रयत्न चालू होता, किंवा सावरकर मला माहीत झाले होते, सावरकरांचा इतिहास वाचायला सुरुवात केली होती. सो 96 सालापासून सावरकरांवर मी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या टप्प्यावर करत होतो. आता 96 साली मी पहिल्यांदा जन्मठेप बसवलं. त्यानंतर 97-98 साली मी DD वरती सावरकरांवर एक 6 एपिसोडची छोटी मालिका केली. त्याच्यानंतर मग एकदम मध्ये सावरकरांच्या बाबतीत खूप तशी गॅप पडली. पण मग एकदम 2006-07 साली मी विनायक दामोदर सावरकर किंवा हे एकपात्री सुरू केलं. त्याच्यानंतर मग त्याच्यावरती व्याख्यानं पण सुरू केली, कथाकथन व्याख्यानं. आता तर 3-3, 4-4 दिवसाची चरित्रमाला मी घेतो, म्हणजे संपूर्ण सावरकरांचं चरित्र 4 दिवसात सांगायचं. बरोबर. तसं करत राहतो. सो तो माझ्या, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ज्याला आपण फॉलो करतो किंवा ज्यांना आपण आदर्शवत मानतो, सोशो पॉलिटिकल असेल, तो माझ्या जिव्हाळ्याचा हे आहे. आणि तुकाराम महाराज तशा अर्थी माझी एक आध्यात्मिक जडणघडण साधारण 2004-05 साली माझे सद्गुरू माझ्या आयुष्यात आल्यानंतर सुरू झाली. मग मी ध्यानापासून ते स्तोत्र पठणापर्यंतच्या साधना वेगळ्या वेगळ्या लेवलला करत होतो. 2010-11 साली आनंद यादवांच्या एका अत्यंत वादग्रस्त कादंबरी, तुकाराम महाराजांच्या वादग्रस्त कादंबरीवरनं खूप गदारोळ उठला होता. आणि त्यावेळेला असं झालं की आपण तुकाराम महाराज मांडले पाहिजेत असं कुठेतरी एका क्षणी वाटलं. म्हणजे ते मला नाही, महाराजांना वाटलं असं माझं स्वतःचं मत आहे. कारण आनंदडोहचं माझं लिखाण, मी जे लिहिलंय, माझ्या बोटांनी जे काय अक्षर ओळख असल्यामुळे लिहिलंय, ते आणि त्याच्या मागचे विचार हे माझे नाहीतच. म्हणजे लिहित असतानाही मला जाणवत होतं की ज्याला आपण लेखनाचं क्राफ्टिंग म्हणतो, ते सुद्धा माझं इतर एकांकिका, 75 एकांकिका आणि आनंदडोह हे डिफरन्शिएट होईल वेगळं वेगळं, इतकं वेगळं आहे. त्यामुळे माझी अतिशय प्रामाणिक आणि नम्र भावना आहे की ते माझं लिखाण नाही, ते ज्यांना साधायचं होतं त्यांनी साधलं आणि ते माझ्या माध्यमातून सादर झालं. मग त्याच्यातला माझा आनंद कुठला, तर मला एक अतिशय आध्यात्मिक आनंद, म्हणजे 1 तास 40 मिनिटं माझी समाधी लागलेली असते आणि त्या समाधीतनं ते, पण तरीही रंगकर्मी आणि अभिनेता असल्यामुळं माझ्यातला मी विंगेमध्ये असतो आणि तो ते बघत असतो की तो किती कॉन्सन्ट्रेटनी हा प्रयोग होतोय, आणि तो आनंदाचा भाग आहे. म्हणजे आनंदडोह प्रेक्षक सुद्धा असे हिप्नोटाईज झाल्यासारखे बसलेले असतात त्या शोला. मराठी साहित्य परिषदेवर अध्यक्ष म्हणून आता तुम्ही रुजू झालेला आहात. काय काय आव्हानं आहेत समोर? पहिलं आव्हान हे आहे की जे काही टिपिकल साहित्य क्षेत्रातले जे काही व्यवहार असतात, म्हणजे ज्येष्ठ साहित्यिकांच्या पासून कसं वागायचं, त्यांच्याशी कसं बोलायचं पासून ते नवनिर्मितीपर्यंत, तर ह्या अनुभवांना मी खूप नवा आहे. मी रंगकर्मी नाट्य परिषदेचं काय म्हणतो आपण, त्या नियामक मंडळावरती होतो, कार्यकारिणीवर होतो, 10 वर्षात तिथं काम केलेलं आहे. साहित्य परिषद, प्रकाशक, लेखक, कवी, कादंबरीकार, कथाकार आणि सगळ्यात शेवटी त्यांच्या दृष्टीने नाटककार हा साहित्य क्षेत्रात मोडतो. मी तर त्यातलाही एकांकिकाकार आहे, तर त्यामुळे मला ते धरतात की नाही हे मला माहित नाही. पण आव्हान जे सुरू झालं ते त्या निवडणुकीच्या पासून सुरू झालं. म्हणजे त्याच्या आधी मी 2016 साली निवडणूक लढवली होती, पण ते वैद्य मॅडमच्या सांगण्यावरनं म्हणण्यापेक्षाही ज्या पद्धतीने वैद्य मॅडमनं त्यांनी थांबवलं होतं किंवा त्यांच्याबद्दल बरोबर ज्या पद्धतीने वागणूक त्यांना दिली गेली, एक विद्यार्थी म्हणून मला असं वाटलं की आपण एक भूमिका घेतली पाहिजे, म्हणून तेव्हा मी उभा राहिलो होतो. पडलो होतो तेव्हा, अगदी थोड्या मतांनी पडलो होतो. ह्या वेळचं एक असं झालं की ज्या पद्धतीने स्टेजवरनं ज्या विचारसरणीला अनुसरून मी घडलोय, एका अर्थी ती उजवी विचारसरणी असं म्हणू, त्या विचारसरणीला टोमणे मारणं, त्या विचारसरणीला धमकावणं इथपर्यंत, जेव्हा की तिथं त्या विचारसरणीला अनुलक्षून काम करणारा मुख्यमंत्री बसलेला आहे, त्याच्या देखत असा जेव्हा उद्दामपणा सुरू झाला, त्यावेळेला एक संघटनात्मकच एक असा विचार झाला की साहित्य परिषदेची निवडणूक लढवली पाहिजे. आणि मग लढवल्यानंतर ते जिंकून आलो आणि मग ती जबाबदारी घेतल्यावरती मला स्वतःला असं वाटतं की
कोणातही डावं उजवं असलं नाही पाहिजे. डावे ते हम्म. डावे आहेत आणि उजवे ते उजवे आहेत असं न होता तुम्ही या प्लॅटफॉर्मवर तुमचे विचार मोकळेपणी तुम्हाला मांडलं गेलं पाहिजे. तुम्हाला अनुल्लेखाने तुम्ही नाही मारलं पाहिजे. योगेश सोमण हा उजवा आहे म्हणून त्याला अनुल्लेखाने मारायचं असं नाही आता करायचं. किंवा अरे तो डावा आहे ते काय आपल्या विचारांचा नाही म्हणून त्याला त्याचं कविता वाचायची नाही किंवा त्या तुमचं काय मत असेल ते त्याच्याशी जरूर बोलावं. परंतु अनुल्लेखानेच मारण्याची जी एक इथली पद्धत होती ते मोठं आव्हान आहे असं मला स्वतःला वाटतं. शिवाय 100व साहित्य संमेलन आता पुण्यामध्ये आहे. त्या निमित्ताने खूप वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळं काय काय कल्पना आहेत त्या सगळ्या राबवायच्या आहेत. आणि मला स्वतःला असं वाटतं की नुसतंच अभिजात मराठी म्हणून बिल्ला खिशावर मिरवून हे करण्यापेक्षा आज जी पिढी इंग्रजीमधनं मराठी लिहिती आहे रोमनमध्ये त्या पिढीला पुन्हा मराठी लिहायला सुरुवात अगदी छोटंसं टास्क आहे की पुन्हा मराठी लिहायला सुरुवात करावी आणि जास्तीत जास्त मराठी बोलावं मराठी सही करावी. मी मोठे हे करणारच नाही मोठे खंड वाचावे मराठीत सही करायला सुरुवात करा. भले तुमची आता बँकेतली स्वाक्षरी इंग्लिशमध्ये असेल तरी बाहेर कुठं कराल तेव्हा मराठीत स्वाक्षरी करायला शिका. मराठीत बोला घरामध्ये मराठी बोला मराठीत लिहा देवनागरीत लिहा. असं इतकं बेसिक लेवलचं काम आता सुरू करण्याची गरज आहे. आणि शालेय पातळीवर तरुणांच्या पातळीवर तरुण आज जे लिहित आहेत त्यांना जास्तीत जास्त लिहितं करणं आणि साहित्य परिषदेचं व्यासपीठ त्यांना कसं उपलब्ध होईल असा प्रयत्न करणार आहे. या क्षेत्रात जे नवीन मुलं आता येत आहेत स्पर्धात्मक पातळीवरती असतील व्यावसायिक पातळीवरती असतील कारण आता एक नवीन ट्रेंड सुरू झालाय की तुम्हाला कुठल्याही सिनेमासाठी किंवा सिरियलसाठी जर कास्ट करायचं असेल तर इन्स्टावरचे तुमचे फॉलोअर्स बघितलं जातं. हा मोठा क्रायटेरिया झालाय सध्या. काय सांगाल या सगळ्या नवीन येणाऱ्या मुलांना? काय आहे माहितीये का जे असं आता कास्टिंग करतायत ते सगळे दुनिया देश दूरदर्शनचे जे चॅनल्स आहेत ना त्या सिरियल्स मधले लोकांच्या कास्टिंगची ही टूम निघालेली आहे. ते मुळातच सगळे बोंबललेले आहेत. म्हणजे कुठली सिरियल काय टीआरपीच आता त्यांची अवस्था फार बिकट आहे. आणि व्यवसाय म्हणून त्यांनी आता हे काढलेलं आहे की त्याचे फॉलोअर म्हणजे निदान ते तरी आपल्या टीआरपीला त्यांना का बरं ही गरज पडली. तुझा किती फॉलोअर्स आहेत आणि एक तर त्यांची मस्ती त्यावेळेला पूर्वी एक 10-15 वर्षापूर्वी त्या चॅनलची अशी होती की ते आमचा टीआरपी याच्यावर मग त्यांना कलाकाराचा टीआरपी किंवा काय तुझे फॉलोअर किती आहेत का तर त्यातनं जे काय 25% मिळतील तर तुझ्या सिरियलसाठी मिळावेत तुझा एपिसोड बघायला आणि अशी त्यांची जर अवस्था आलेली असेल तर ते त्यांनी जरूर करावं. पण माझं असं म्हणणं जे नव्याने येतात ना त्यांना नव्याने मग तुम्ही तुमचे एपिसोड का नाही करत इन्स्टावरती कुठेतरी काम मिळावं यासाठी. इन्फ्लुएन्सर सगळे बनणार नाहीत मला हे कळतंय पण चांगलं वाईट ओळखण्या इतका आज तेवढा मोठा प्रेक्षक वर्ग त्या इन्स्टावरच्या रील्सना और व्हर्टिकल सिरियल्सना जर असेल तर आपण आपल्या पद्धतीने का नको सुरू करायला हे एक मला वाटतं. आणि दुसरं पुन्हा एकदा मी वाटतो की कितीही हे तांत्रिक एआय बीआय झालं कल्पना शक्तीला मरण नाही खरंच. आणि जसं मी म्हणतो की स्पोर्ट्स आणि नाटक ही गोष्ट अशी आहे की जिथे एआय तांत्रिकतेच्या दृष्टीने काही करेल कुठला स्पॉट कधी पडावा काय करावा कुठला रंग टाकावा नेपथ्यातली कुठली लेवल कधी फिरेल हे तांत्रिकतेने तिथं उभा राहून काम करणाऱ्या माणसाची इमेज नाही तयार करता येणार. तिथं म्हणजे उद्या आपण जर हे करणार असू तो मी नव्हेच तर त्या कोर्टाच्या कठहऱ्यामध्ये गणेश इनामदारलाच उभं राहावं लागणार आहे. गणेश इनामदारची एआय इमेज ही लोकांना तो आनंदच देऊ शकणार नाही. आणि आत्ता जरी त्याला हेरिटेजचं हे आलं असेल नाटक म्हणजे काय पण ही काळाची हे आहे काही दिवसानंतर पुन्हा लोकांना जिवंत काहीतरी बघावंसं वाटायला लागणार आहे. कारण किती बघणार अशा पद्धतीने एआय वरचं एआय जनरेटेड एआयनी केलेला पूर्ण सिनेमा नाही ना चालला. अगदी डॉक्टर हेडगेवारांवरचा सिनेमा होता 3ऱ्या मिनिटाला कंटाळलेला नको कारण जिवंत माणसाच्या हाडं पेशी रंग बघण्याची जी मजा असते किंवा डोळ्यातली जी व्यक्त होण्याची जी क्षमता असते जी जिवंत अभिनेत्याची असते ती एआय नाही करत. आणि त्याच्यात वेगळेपणा आणि सातत्य जो करून शकेल तो टिकणार आहे. सो मला असं म्हणायचंय की जसं आमचे दुबेजी म्हणले की काय रंगभूमी मृत झालीये चला आपण माशाचं झटकत बसू त्या प्रेताभोवतीच्या उठेल ते प्रेत कदाचित. नुसतं तिथलं पाठ फिरवण्यात काय मजा आहे. मला असं वाटतं की नाटक जिवंत कला यांना वेळोवेळी अनेक संकटांना सामना करावा लागलेला आहे. आत्ता तर खूप आहे. आता एकमेकांवरतीच संकट यावीत इतका आता काय म्हणतो माहितीचा तंत्रज्ञानाचा स्फोट झालेला आहे. त्याच्यात ही जिवंत कला नक्की टिकेल असं माझा स्वतःचा अनुभव मला सांगतो. कारण
मग भले तो, म्हणून मी म्हणलं ना की आपण डिसेंट्रलाइज करू, लोकांपर्यंत पोहोचण्याची, किंवा ते सुद्धा कितीतरी चांगले प्रयोग लोकांनी केले ना, फक्त त्याच्यात सातत्य नाही की काय तुमच्याकडे बंगला आहे का, तुम्ही 20 जणांना बोलवू शकता का, त्या एका कॉर्नरमध्ये आम्ही नाटक सादर करतो. आता अशा प्रकारच्या प्रयोगांची गरज आहे. मग तशा पद्धतीच्या लिखाणाची गरज आहे, तशा पद्धतीच्या दिग्दर्शनाची गरज आहे. सो अशा पद्धतीने टिकवलं पाहिजे असं मला वाटतं. वा, खूप मनमोकळ्या गप्पा आज तुमच्या बरोबर झाल्यात आणि नक्की याचा उपयोग नव्याने येणाऱ्या पिढीला होईल असं वाटतं. सर, या पॉडकास्टमध्ये तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.